वंदन सगळ्यांना. पातंजली योगदर्शनाच्या आपण विभूती पादामध्ये बघत आहोत सूत्र. ह्या सगळ्याची जी आपली जर्नी होती त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती समाधी पादापासून. समाधी पादामध्ये आपण समाधीच्या वेगवेगळे प्रकार आणि कशी समाधी प्राप्त होते त्याचे स्टेजेस बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण साधनं कुठली वापरायची आहे ते साधन पादात बघितलं. आणि ह्या मार्गावरती आपण पूर्णपणे व्यवस्थित आहोत की नाहीत हे समजण्यासाठीचा पुढचा जो क्रम आहे तो विभूती पाद. म्हणजे आपण जी काही साधना करतोय त्या साधनेतून आपल्याला काय काय फळ प्राप्त होणार आहे किंवा काय सिद्धी प्राप्त होणार आहे त्याचं सर्व वर्णन आपल्याला विभूती पादामध्ये पाहायला मिळणार आहे. विभूती पादामध्ये आपण धारणा, ध्यान आणि समाधी ही जी अष्टांग योगाची 3 अंग होती ती सुरुवातीला बघितली. आणि त्यांना तिघांना मिळून काय म्हटलेलं आहे तर संयम म्हटलेलं आहे. आणि त्या संयमाने काय होतं तर आपल्याला विशेष अशी प्रज्ञा प्राप्त होते हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता पुढच्या याच्यात बघूया की पुढच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षी काय सांगतायत तर तस्य भूमिषु विनियोगः. तस्य म्हणजे काय तर त्याचा म्हणजे संयमाद्वारे काय होतंय तर संयमाद्वारे प्राप्त झालेल्या प्रज्ञेचा आलोकाचा उपयोग सिद्धीची प्राप्ती करून घेण्याकरिता न करता योगाच्या पुढील अंगाची म्हणजे काय तर समाधीची प्राप्ती करून घेण्यासाठी करावा असे इथे पतंजली महर्षी सूचित करताय की तस्य भूमिषु विनियोगः. आता आपण याच्या पूर्वी बघितलं होतं पतंजली महर्षींनी सांगितलेलं होतं की निर्विचारामध्ये वैशारद्य प्राप्त होताच ऋतंभरा प्रज्ञारूपी अध्यात्म प्रसाद मिळतो हे आपण पहिल्याच समाधी पादामध्येच बघितलेलं होतं. या अध्यात्म प्रसादालाच या ठिकाणी प्रज्ञालोक असे नाव दिले गेले आहे. धारणा, ध्यान, समाधी रूपी संयमाने साधक सवितर्क, निर्वितर्क आणि सविचार निर्विचार या समाधी स्थितींची प्राप्ती करून घेत असतो. त्याला पुढे अजून सानंद आणि सास्मित या संप्रज्ञात समाधीची आणि असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती करून घ्यायची असते. सानंद समाधीपासून पुढच्या समाधी प्राप्त करून घेण्यासाठी त्याला संयम उपयोगी पडत नाही, तेव्हा त्याला उपयोगी पडते तीही ऋतंभरा प्रज्ञा. आता ही जी ऋतंभरा प्रज्ञा होती ती आपण समाधी पादात ऑलरेडी बघितलेली की ही विशेष अशी प्रज्ञा आपल्याला या सर्व धारणा, ध्यान, समाधीमधून प्राप्त होणारे ते आपण बघितलं आधी. तर ही जी प्रज्ञा प्राप्त होतीये ती कुठली आहे तर ऋतंभरा प्रज्ञा आहे. पतंजली मुनींच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे की संयमाद्वारा, संयम जिथे जिथे शब्द येईल तिथे तिथे तुम्ही लक्षात ठेवायचं की धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना मिळून पतंजली महर्षी आता संयम म्हणतायत की संयमाद्वारा साधकाने प्रज्ञेचा आलोक उदित करून घेताच त्या प्रज्ञेचा उपयोग त्याने सानंद समाधीपासून पुढच्या समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठीच करावा. सिद्धींची प्राप्तीसाठी करू नये, कारण ज्याने प्रज्ञेचा उपयोग सिद्धींकरिता केला त्याने आतापर्यंत केलेला संपूर्ण प्रयत्न निष्फळ जाऊ शकतो. कारण सिद्धी या योग मार्गातील अडथळे असतात, त्या साधकाची योगाभ्यासात प्रगती होऊ देत नाहीत. इथे पतंजली महर्षी प्रकर्षाने आपल्याला पुढे पण सांगणारच आहेत की या ज्या सिद्धी आहेत या तुम्ही योग्य मार्गावरती चालता आहात हे दाखवून देण्यासाठी आहेत. पण या सिद्धींमध्ये जर अडकलात तर तुमची समाधी प्राप्ती करायची आहे, मोक्ष कैवल्य प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या मार्गांमध्ये तुम्ही अडथळा निर्माण करून घेता जर तुम्ही समाधीमध्ये अडकलात तर. म्हणून इथे सांगितलं जात आहे की हा जो प्रज्ञेचा आलोक होतोय म्हणजे विशेष अशी जी बुद्धी तुम्हाला प्राप्त होते, विशेष असं जे ज्ञान प्राप्त होतंय त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे तर समाधीची प्राप्ती करून घेण्यासाठी करायचा आहे, ना की सिद्धींमधून अडकून विविध आपल्याला जे काही ऐहिक सुख असतील, भौतिक सुख असतील त्याचा लाभ करून घेण्यासाठी करायचा नाहीये. पुढे पतंजली महर्षी म्हणतायत की त्रयम अंतरंगम पूर्वेभ्या, म्हणजे जे पूर्वीचे आधीचे जे साधन होते त्यांना म्हटलेलं आहे, ह्या ती जी 3 साधन आपण बघितली धारणा, ध्यान, समाधी यांना म्हटलेलं आहे अंतरंग. अंतरंग साधना. आपण जी मागच्या पादामध्ये साधन पादामध्ये बघितली ती सगळी बहिरंग साधना होती, ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती काम करत होतो. आता काम धारणा, ध्यान, समाधीने कशावर होत आहे तर आपल्या अंतरंगावरती पूर्ण काम होणार आहे, पूर्ण त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सूत्रामध्ये म्हटलेलं आहे तदपि बहिरंग निर्बीजस्य. म्हणजेच या हे जी 3
धारणा, ध्यान, समाधी हे जे 3 अंग आहेत, या तिघांनीच काय होणार आहे, तर निर्बीज समाधीची ही बहिरंग अंग आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. आपण बघितलं निर्बीज समाधी समाधीपादामध्ये. तर समाधीपादात ज्यावेळेला निर्बीज समाधी आली होती, तर तिथे निर्बीज म्हणजे कुठलंही बीज उरत नाही, आपलं कुठलेही संस्कार उरत नाहीत, अशी स्थिती त्यावेळेला निर्माण होते आणि ती जी समाधी प्राप्त होते साधकाला, ती निर्बीज समाधी असते. आणि निर्बीज समाधीसाठी धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 3 अंग आहेत अष्टांग योगातील, हे बहिरंग अंग आहेत. पण ज्यावेळेला आपण अष्टांग योगाचा विचार करतो, त्यावेळेला ही जी 3 अंग आहेत, ही अंतरंग अंग आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही आतल्या बाजूला आपल्या आत स्वतःला इंट्रोव्हर्ट करण्यासाठी, स्वतःला अंतरंगात झाकण्यासाठी जे काम करणार आहेत, ती ही 3 अंग करणार आहेत. तर आता ही जी पहिल्या 5 अंगांच्या तुलनेने धारणा, ध्यान, समाधी जी आहे, ही सबीज समाधीची अंतरंग साधनं म्हटली जातील आणि निर्बीज समाधीची ही बहिरंग साधनं म्हटली जातील. या ठिकाणी धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या अंतिम 3 अंगांना त्रय म्हटलेलं आहे. तर यम, नियम, आसन, प्रत्याहार आणि प्राणायाम या पहिल्या 5 अंगांना पूर्वेभ्यः असा जो शब्द आलेला आहे सूत्रामध्ये, तो त्यांच्यासाठी आलेला आहे. धारणा, ध्यान, समाधी हे त्रय यम, नियमादी पंचयंगांच्या तुलनेने सबीज समाधीची म्हणजेच संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने आहेत. तर तीच निर्बीज समाधीची म्हणजेच असंप्रज्ञात समाधीची बहिरंग साधने आहेत. अंतरंग साधने म्हणजे समाधी सिद्ध करून घेण्याकरिता त्यांचा प्रत्यक्ष उपयोग होतो, ती साधने. आणि बहिरंग साधनं म्हणजे काय, तर समाधी सिद्ध करून घेण्याकरिता त्यांचा अप्रत्यक्षपणे उपयोग होतो, अशी ती साधनं, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे बहिरंग साधनं. सबीज संप्रज्ञात समाधी सिद्ध करून घेण्याकरिता धारणा, ध्यान, समाधी या त्रयाचा साक्षात उपयोग होत असतो. या 3 अंगांच्या सहाय्याशिवाय म्हणजेच संयमजय झाल्याशिवाय संप्रज्ञात समाधी सिद्धच होऊ शकत नाही. यम, नियमादी पहिल्या 5 अंगांचा संप्रज्ञात समाधी सिद्ध करून घेण्याकरिता प्रत्यक्ष उपयोग न होता पर्यायाने म्हणजेच अप्रत्यक्षपणे उपयोग होतो. त्या अंगांचा अभ्यास केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही आणि त्रयाचा अभ्यास करण्याची पात्रताही साधकाच्या अंगी निर्माण होऊ शकत नाही. धारणा, ध्यान आणि समाधी ही 3 अंगे जरी संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने असली, तरी ती असंप्रज्ञात समाधीची मात्र बहिरंग साधनेच असतात. कारण असंप्रज्ञात समाधी सिद्ध करून घेण्याकरिता त्यांचा प्रत्यक्ष उपयोग फारसा होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होतो तो ऋतंभरा प्रज्ञेचा आणि निर्विचार वैशारद्य प्राप्त झाल्यानंतर सिद्ध होणाऱ्या प्रज्ञालोकाचा. प्रज्ञेचा आलोक म्हणजे प्रज्ञेचा जो प्रकाश निर्माण होणार, प्रकाश म्हणजे काय, तर जी प्रज्ञा आपल्याला प्राप्त होणार आहे, तिच्या मार्फत जे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे, त्याला म्हटलेलं इथे प्रज्ञालोक. पुढे पतंजली महर्षी सांगतायत की व्युत्थान निरोध संस्कारायोः अभिभव प्रादुर्भावो निरोध क्षण चित्तान्वयः निरोध परिणामः. म्हणजे व्युत्थान संस्कारांचा अभिभव होणे म्हणजेच ते संस्कार कमी कमी होणे आणि निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव होणे म्हणजेच त्यांच्यात वृद्धी होणे होय. आता वृत्थान संस्कार कमी करून निरोध संस्कार वाढवण्याचा अभ्यास करीत असता चित्त जेव्हा निरोधावस्थेत काही क्षण टिकून राहू शकते, तेव्हा चित्ताच्या त्या स्थितीला निरोध परिणाम असे म्हणतात. व्युत्थान होणे म्हणजे चित्त विषयाकार होणेच असते आणि चित्तात विषयाभिमुख होण्याचे जे आकर्षण असते, ते विषयाकर्षण म्हणजेच व्युत्थान संस्कार असतात. याच्या अगदी उलट चित्तातील सर्व वृत्तींचा उपशम होणे म्हणजेच निरोध होणे. म्हणजे ज्या काही चित्तात वृत्ती चाललेल्या आहेत, चित्तवृत्ती आपण पहिल्याच पादामध्ये बघितल्या होत्या, त्या सगळ्यांचा निरोध होणे म्हणजे काय असणार आहे, तर निरोध संस्कार असणार आहेत. व्युत्थान संस्कारामध्ये विषयाकर्षण असतं आणि निरोध संस्कारामध्ये काय असतं, तर त्यांचा निरोध होतो, ते निघून जातात. वृत्तीरहित होताना चित्तात सत्वगुण संपन्न होण्याचे जे आकर्षण निर्माण होते, ते आकर्षण म्हणजे निरोध संस्कार असतात. अभ्यासात मग्न असलेल्या विद्यार्थ्याच्या कानावर सिने संगीताची एखादी मधुर लकेर पडली,
तर त्याचा निरोध संस्कार क्षीण होऊन व्युत्थान संस्कार जागृत होतो आणि त्याचे अभ्यासावर केंद्रित झालेले लक्ष ताबडतोब विचलित होते. पण जर दुसऱ्याच दिवशी त्याचा परीक्षेचा पेपर असेल, तर मात्र अभ्यासावर तो आपले लक्ष पुन्हा स्थिर करतो. म्हणजेच तो आपल्या व्युत्थान संस्कारांचा प्रयत्नपूर्वक अभिभव करून आपल्या निरोध संस्कारांना पुन्हा प्रबळ करतो. व्युत्थान आणि निरोध संस्कारांचा हा खेळ प्रत्येक माणसाच्या जीवनात अव्याहतपणे चालूच असतो. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट करायची आहे, ती गोष्ट करण्यासाठी आपण म्हणजे जसं ध्यान करायचंय, पूर्ण ध्यानामध्ये आपण मग्न झालेलो आहोत आणि काहीतरी बाहेर जोरात आवाज आला. तर आपलं चित्त जर त्यावेळेला तिकडे जायला लागलं, तर समजायचं की आपलं व्युत्थान संस्कार जे आहेत ते वरती यायला लागले. पण आपण स्वतःला पुन्हा आपल्या ठिकाणी परत आणलं. जिथे आपण ध्यानासाठी बसलेलो ज्या मूर्तीवरती किंवा ज्या जसं श्वासावरती आपण ध्यान केंद्रित करतो, त्या ठिकाणी जर त्याला परत आणलं, तर आपण म्हणायचंय की तिथे निरोध संस्कार आपण पुन्हा जागृत केलेले आहेत. निरोध अवस्था आहे ही आपण जाणीवपूर्वक मागे आणली. आता ही जी निरोध अवस्था आहे ती टिकून राहते. याचं कारण सांगताना पुढच्या सूत्रात पतंजली महर्षी म्हणताय, तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. तस्य म्हणजे त्याची आणि त्याची म्हणजेच त्या निरोध अवस्थेची. निरोध परिणामाची, त्या निरोध अवस्थेची जी प्रशांत वाहिता निरोधाच्या संस्कारांमुळेच टिकून राहत असते. म्हणजेच कसलाही अडथळा न येता चित्त जेव्हा एकाच परिणाम अवस्थेत काही क्षण टिकून राहते, तेव्हा ती त्या परिणामाची प्रशांत वाहिता असते. अर्थात निरोध परिणामाची ही प्रशांत वाहिता टिकून राहण्याकरिता साधकाला दीर्घकाळ निरंतर आणि सत्कारपूर्वक व्युत्थान संस्कारांचा अभिभव करून निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव करण्याचा म्हणजेच निरोधाचा अभ्यास करून चित्त सातत्याने सत्वगुण संपन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. निरोध संस्कारांची प्रशांत वाहिता सतत शांतपणे वाहत राहणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे निरंतर प्रवाहित होत राहावी अशी अपेक्षा असते. म्हणून गंगेसारख्या महान नदीचा प्रवाह सतत वाहत राहतो. म्हणून जसे तिच्या उगमस्थानी पाण्याचा प्रचंड साठा असावा लागतो, तसा चित्ताचा निरोध परिणाम सतत टिकून राहावा म्हणून चित्तात सत्वगुणांचा प्रचंड साठा असावा लागतो. म्हणजेच चित्त पूर्णपणे आणि सातत्याने सत्वगुण संपन्न राहील असा सातत्याने प्रयत्न करावा लागतो. आधीचे जे आपण 2 सूत्र बघितले, या सूत्रांद्वारा पूर्व धर्माचा अभिभव होणे आणि उत्तर धर्माचा प्रादुर्भाव होऊन तो टिकून राहणे हा धर्म परिणाम स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आधी आपण निरोध संस्कारात होतो, नंतर काय झालं तिथे आपल्याला आवाज ऐकायला आला आणि आपण लक्ष विचलित झालं. मग व्युत्थान संस्कार आपले वरती यायला लागले आणि पुन्हा आपण स्वतःच्या मनाला आवर घातला आणि पुन्हा आपण काय केलं, तर आपण ज्या ठिकाणी ध्यान लावलेलं होतं तिथे स्वतःला घेऊन गेलो. म्हणजे काय झालं, तर निरोध परिणाम आपण पुन्हा जागृत केले. म्हणून इथे काय केलेलं आहे आपण धर्म परिणाम याद्वारे पतंजली महर्षींनी स्पष्ट केलेला आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू, पदार्थ आणि प्राणी येणारे आणि जाणारे असतात, म्हणजेच अनित्य असतात. ते जन्माला येते, ते मरतेच हा नियम प्रत्येक उत्पन्न होणाऱ्या जन्माला येणाऱ्या प्राणी पदार्थांच्या जीवनात सातत्याने कार्य करीत असतोच. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च असे भगवंत गीतेत म्हणतात. त्याचा अर्थ हाच आहे, कोणतीही गोष्ट अस्तित्वात आली लगेच म्हणजे लगेच ती नष्ट होते असे मात्र होत नाही. ती काही दिवस राहते आणि तिच्या कार्याचा कालावधी संपला की ती नष्ट होते. प्रत्येक वस्तूत सतत जी स्थित्यंतरे होत असतात ती तिच्यात असलेल्या धर्म, लक्षण आणि अवस्था या बदलत राहणाऱ्या परिणामांमुळेच होत असतात. जमिनीत पेरलेलं बी, त्या बीला जर योग्य प्रमाणात हवा, पाणी मिळू दिलं तर काही दिवसातच ते बी अंकुरतं. ती बी जी आहे ती अंकुरते. त्याचे कारण असते की तिच्यात असलेलं बी रूपी धर्माचा अभिभव
होत जाऊन अंकुर रूपी धर्माचा उदय होत असतो. पुढे मग जेव्हा अंकुर रूपी धर्म स्थिरावतो म्हणजे टिकतो, तेव्हा बीच्या त्या स्थित्यंतरालाच पतंजली मुनी धर्म परिणाम म्हणतात. वस्तूचा हा धर्म परिणाम मागील सूत्रात सांगितलेल्या चित्ताच्या निरोध परिणामाला समांतर असतो. विश्वातील प्रत्येक पदार्थ आणि प्राणी क्रमाक्रमाने धर्म परिणामातून लक्षण परिणामात आणि लक्षण परिणामातून अवस्था परिणामात व पुन्हा अवस्था परिणामातून धर्म परिणामातच जात असतो. बीच्या बी या धर्माचा अभिनव होऊन अंकुरित रूपी धर्माचा प्रादुर्भाव होणे हा बीचा धर्म परिणाम असतो. पुढे हाच धर्म परिणाम लक्षण परिणामात आणि लक्षण परिणाम अवस्था परिणामात बदलतच राहतो. वस्तूच्या लक्षण परिणामाला समांतर असा चित्ताचा जो समाधी परिणाम असतो त्याचे लक्षण सांगताना योगशास्त्र म्हणते. पुढच्या सूत्रात पतंजली महर्षींनी ते सांगितलेलं आहे की सर्वार्थ एकाग्रतयो क्षय उतौहु चित्तस्य समाधी परिणामः. म्हणजे चित्ताच्या सर्वार्थतेचा पूर्णपणे क्षय होऊन जेव्हा त्यात एकाग्रतेचा पूर्णपणे उदय होतो तेव्हा चित्ताच्या त्या स्थितीला चित्ताचा समाधी परिणाम असे नाव दिले जाते. चित्ताचा समाधी परिणाम म्हणजेच पदार्थाचा लक्षण परिणाम होय. बीचे बी पण पूर्णपणे नष्ट होऊन जेव्हा अंकुरावस्था पूर्णपणे उदयाला येते तेव्हा तो बीचा लक्षण परिणाम असतो. पतंजलींनी या सूत्रात चित्ताच्या समाधी परिणामाची म्हणजेच वस्तूच्या लक्षण परिणामाची व्याख्या केलेली आहे. चित्त सर्वदा सर्व विषयांकडे धावत असते. चित्ताच्या या स्थितीलाच त्याची सर्वार्थता असे म्हणतात. पण ते जेव्हा एका आलंबनावर स्थिर होते तेव्हा ती त्याची एकाग्रता असते. जसं आपण ध्यानासाठी एकाग्रता करत असतो आपल्या श्वासावर, त्याचप्रमाणे ते सांगितलेलं आहे की ज्यावेळेला चित्ताला आलंबन मिळतं आणि आलंबनावरती आपलं चित्त स्थिर होतं त्यालाच एकाग्रता असं म्हटलेलं आहे. सर्वार्थतेचा क्षय होऊन एकाग्रतेचा उदय होणे म्हणजे चित्ताचा समाधी परिणाम साध्य होणे होय. माणसाचे चित्त चंचल होत असते ते त्यात असलेल्या रजोगुणामुळे. म्हणून चित्तातील रजोगुण वाढला की चित्त चंचल होते व ते एकाग्र होऊ शकत नाही. चंचल चित्त नेहमी सर्वार्थतेत असते. चित्ताची सर्वार्थता म्हणजे सर्वच विषय ग्रहण करण्याचा प्रयत्न करण्याची त्याची इच्छा होय. योगी अभ्यास बळाने जेव्हा चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो चित्ताच्या सर्वार्थतेचा क्षय करून एकाग्रता उदयाला आणण्याचा प्रयत्न करीत असतो. चित्ताच्या सर्वार्थतेचा क्षय करून त्याला एकाग्रतेत स्थानापन्न करणे म्हणजेच त्याचा समाधी परिणाम सिद्धीस नेणे होय. तर इथे समाधी परिणामाबद्दल पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. पुढच्या सूत्रात एकाग्रता परिणामाबद्दल पतंजली महर्षी सांगतायत की ततः पुन्हा शांतोदितौ तुल्य प्रत्ययौ चित्तस्य एकाग्रता परिणामः. म्हणजे त्यात पुन्हा शांत झालेल्या प्रत्यय आणि उदित झालेला प्रत्यय हे दोन्ही प्रत्यय जर समसमान असतील तर चित्त एकाग्रता परिणामात गेले असे म्हणता येईल. म्हणजे समोर गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे, साधक मूर्तीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा वेळी जर साधकाला गणपतीच्या बुद्धीचा प्रत्यय खंड न पडता पुन्हा पुन्हा पुष्कळ वेळेपर्यंत येत राहील तर त्याने चित्ताचा एकाग्रता परिणाम साध्य करून घेतला असे म्हटले जातं. आपण ध्यान करतो त्यावेळेलाही आपलं जर मन श्वासावरती बरोबर एकाग्रता राहिली त्याप्रमाणे आपल्याला आपला श्वास कळला, त्याची गती कळली, श्वासाचं पूर्ण स्वरूप कळलं तर तो सुद्धा एकाग्रता परिणामाकडे झुकणारा अनुभव असणार आहे. चित्तातील एक प्रत्यय शांत होतो न होतो तोच चित्तात जर पुन्हा तोच प्रत्यय उदित झाला तर ते दोन्ही प्रत्यय तुल्य प्रत्यय आहेत असे म्हटले जाते. असे तुल्य प्रत्यय पुष्कळ वेळेपर्यंत टिकून राहू लागले तर जो परिणाम साध्य होतो त्याला एकाग्रता परिणाम म्हणतात. विश्वातील प्रत्येक पदार्थ क्षणाक्षणाला बदलत राहतो. या विश्वात परमात्म्याशिवाय काहीही नित्य नाही. म्हणूनच
भगवंताने गीतेतही सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते आणि याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही, अशा अर्थाचा सांख्य योगामध्ये एक श्लोक भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. बी हळूहळू अंकुरावस्थेत परिणत होते, हा बीचा धर्म परिणाम असतो. काही दिवसातच बी पूर्णपणे नष्ट होते आणि अंकुर पूर्णपणे उदयाला येतो, हा बीचा लक्षण परिणाम असतो. आणि अंकुर जेव्हा वृक्षात परिणत होतं, तेव्हा त्याची ती स्थिती एकाच अवस्थेत पुष्कळ दिवसपर्यंत टिकून राहणारी असल्यामुळे तो त्या बीचा अवस्था परिणाम असतो. वस्तूचे हे सर्व परिणाम चित्ताच्या निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम या तिन्ही परिणामाद्वारा स्पष्ट झाले, असे म्हणून पतंजली महर्षी जे आहेत ते पुढच्या सूत्रामध्ये सांगतायत की एतेंद्र भूतेंद्रियेषु धर्म लक्षण अवस्था परिणामा व्याख्यातः. यानेच भूते आणि इंद्रिये यांच्यामधील धर्म लक्षण आणि अवस्था परिणाम स्पष्ट झालेत. चित्ताच्या निरोध परिणामाद्वारे भूत आणि इंद्रियांचा धर्म परिणाम स्पष्ट झाला आणि समाधी परिणामाद्वारा लक्षण परिणाम स्पष्ट झाला आणि एकाग्रता परिणामाद्वारा अवस्था परिणाम याच्यामधून स्पष्ट झाला. म्हणूनच याच्यामधून तीनही परिणाम पतंजली महर्षींनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तर याच्यात आपण आज धर्म लक्षण अवस्था परिणाम आणि जे काही आपले तीन होते, निरोध, समाधी आणि एकाग्रता परिणाम, याविषयी जाणून घेतलेला आहे. पुढे आपल्याला धर्मी विषयी जाणून घ्यायचे आणि पुढे आपल्याला विविध जे काही विभूती प्राप्त होणारे संयमाने त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. तर ते आपण पुढच्या भागात बघूया. आता आपण इथेच थांबूया. ठीक आहे.